तर मंडळी तुम्ही माझ्या उजव्या डाव्या मागे सगळीकडे बघू शकताय, सगळीकडे भोपळेच भोपळे आहेत. तर मंडळी आपण आलेलो आहोत इथल्या क्रुबिस आउस्टेलुंग मध्ये. इथलं जे काही भोपळ्यांचा उत्सव आहे, तर तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकताय. इकडे डाव्या बाजूला माझ्या भोपळे आहेत बरेचसे, त्याच्या मागे पण आहेत आणि सभोवती हे जे काही लोक सगळे जेवण करताना किंवा खाताना दिसतात, तर इथे सुद्धा पूर्ण भोपळ्यांचं डेकोरेशन आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणारच आहे. तर तब्बल हे जे काही भोपळे तुम्ही बघताय ना, तिथे 1-2 भोपळे नाही आहेत, तर 4.5 लाखांपेक्षा सुद्धा जास्त भोपळे इथे वापरलेले आहेत. आणि त्याच्या ज्या प्रजाती आहेत त्या 600 पेक्षा सुद्धा जास्त आहेत. प्रत्येक भोपळ्याचा रंग, जात आणि आकार ही दुसऱ्या भोपळ्यापेक्षा वेगळी आहे. आणि इथे प्रत्येक देशामधून किंवा जगभरातून आलेले हे वेगवेगळे भोपळे आहेत. त्याचं सुद्धा प्रदर्शन मागच्या बाजूला आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि दरवर्षी जी आहे ना, इथे एक वेगळी अशी थीम ठरलेली असते डेकोरेशनची. तर यावेळेसची जी थीम आहे ती किनो थीम आहे, म्हणजेच मूवी थीम आहे. याच्यापेक्षा सुद्धा जास्त जर का तुम्हाला आणखी स्केरी गोष्टी, खूप भयावह गोष्टी बघायला आवडत असतील ना, तर हॅलोविनच्या वेळेस ना इथं आणखीन खूप जास्त डेकोरेशन केलेलं असतं. आणि एकदम स्केरी असं लहान भोपळ्यापासून ते अगदी मॉन्स्टर भोपळ्यांपर्यंत डेकोरेशन असतं. आणि प्रत्येक भोपळ्यामध्ये वेगवेगळी लाइटिंग लावलेली असते. आणि इथलं आकर्षण म्हणजे सगळ्यात जास्त नुसतेच भोपळे नाही आहेत, तर प्रत्येक जे काही स्कल्पचर केलेलं आहे याच्यातनं, शिल्प जे क्रिएट केलेलं आहे ना, तर ते इतकं सुंदर आहे. उजव्या साईडला इथे मी दाखवते लगेचच एक ड्रॅक्युलाचं पण स्कल्पचर तयार केलेलं आहे. आणि खरं त्या कलाकारांचं जे आहे ना, कला जी आहे ना, ती वाखण्याजोगी असणार आहे. चला तर मग आपण लगेच बघूयात. असे भोपळ्यांनी सजवलेलं आहे, भारी आहे ना. मला तर हे स्कल्पचर फार आवडलं. इथे आजूबाजूचे जे खाण्याचे स्टॉल आहेत ना, तिथे आता जुरासिक पार्क आहे. हा, मला हा डायनोसॉर तर भारी आवडला. इथे ना किती एक भारी आणि फेमस असं कॅरेक्टर आहे, चार्ली चॅप्लिन. तर भारी केले ना एकदम, मला तर फारच आवडलं. खरंच कलाकारांना ना हॅट्स ऑफ आहे. एक कार्टून कॅरेक्टर आहे, अगदी बरोबर मिकी माऊस. काय सही केलं एकदम ना. तर मंडळी, आवडलं ना तुम्हाला हे क्रुबिसचं फेस्टिवल म्हणजेच भोपळ्यांचं प्रदर्शन? तर जर का तुम्ही जर्मनीमध्ये ना विंटर म्हणजेच या ऑटम सीझनमध्ये येणार आहात, म्हणजे शरद ऋतूच्या सुरुवातीला, तर नक्कीच या फेस्टिवलला व्हिजिट करा. कारण की हा अतिशय कलरफुल आणि आनंददायी उत्साह असतो. आणि वीकेंडला तर खूपच जास्त गर्दी असते. पण माझं एक सजेशन असेल तुम्हाला की वीकेंडच्या ऐवजी जर वीकडेजमध्ये आलात ना, तर खूप जास्त गर्दी नसेल. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की हे स्टुटगार्ट शहराच्या जवळच लुडविग्सबुर्ग आहे. तिथेच हे पंकिन फेस्टिवल किंवा हे ब्यू अँड मारो गार्डन आहे. त्याबरोबरच इथे आल्यानंतर वेगवेगळ्या भोपळ्यांच्या पदार्थांचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. घरी बसून त्यांनाही भोपळ्यांचं प्रदर्शन बघू देत जर्मनीमधलं. तर तोपर्यंत auf Wiedersehen. जय महाराष्ट्र.